अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण महाराजांची रोज सेवा करत असतो. आपल्या बऱ्याच अडचणी या सेवेने आपल्या कंप्लीट होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जे केंद्रात जातात त्यांना ह्या सेवेचा प्रचंड अनुभव आलेला आहे. मी साक्षीला आहे की हो, ही सेवा अतिशय प्रभावी आहे. ज्यांना खरंच आयुष्यात समस्या आहे, आता ह्या समस्या कुठल्या ते तुम्हाला सांगते. अर्थात मुलं बाळ होत नाहीये, लग्न जमत नाहीये, किंवा एक्झाममध्ये आपण रिझल्ट म्हणतो ना की आपण पेपर दिला आहे, रिझल्टची वाट बघतो आहे. आता जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो, अर्थात त्याच्या पाठीशी देव असतोच, पण तरी पण जी नशिबाची साथ असणं ते खूप महत्त्वाचं असतं. एक लक फॅक्टर असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर ह्या अडचणीत असेल किंवा एखादं काम तुमचं पेंडिंग पडलेलं आहे, ते काम मार्गी लागावं याच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी जेव्हापासून महाराजांच्या सेवेत आलेली आहे, अर्थात बालसंस्कारपासून मी सेवा करते. मी कधीपासून सेवा करते याच्याशी महाराजांना काहीच इंटरेस्ट नाहीये. आपण किती मनाने सेवा करतो, महाराजांना एकदा फक्त हाक जरी मारली तरी ते आपल्यासाठी धावून येतात. पण ह्या ज्या सेवा आहेत त्या लग्नाच्या आधी माझ्याकडनं महाराजांनी बऱ्याच वेळा करून घेतल्या आहे. माझी आई आणि आम्ही नेहमी जायचो आणि नेहमी या सेवा करायचो. इवन माझं लग्न झाल्यावर पण मी दोनदा माझ्याकडनं ही सेवा झालेली आहे. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. पहिलं आहे की म्हणजे एकच सेवा आहे ती, की आपल्याला महाराजांच्या आरत्या करायच्या आहे. हो, आरतीचा अर्थ काय असतो? महाराजांना आतर्क्यतेने मारलेली हाक. जो कोणी स्वामी भक्त महाराजांच्या 108 आरत्या करताना त्याच्या आयुष्यात कुठलेही प्रश्न राहत नाही. तुम्ही फक्त रोज आरतीला हजर राहा आणि तुम्हाला काय दृष्टांत येतो ते तुम्ही सांगा. आजही कितीतरी केंद्र मठ मंदिर आहे की जिथे आरती करताना महाराज साक्षात, आणि तुम्हाला कुठेही सांगू, जगाच्या पाठीवर कुठलंही केंद्र मठ मंदिर असो ना, महाराज तिथे हजर असतातच. आजही आपण बघत असतो की नैवेद्य उष्टावला जातो. आता आहे ना, उष्टावलं म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. की नैवेद्य उष्टावणं म्हणजे काय, की आपण जेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवतो तो झाकून ठेवतो, आणि जेव्हा आरती वगैरे होऊन आपण आपला नैवेद्य गोळा करतो, आपण आपल्या भांड्यात नैवेद्य टाकतो, तेव्हा तो उष्टावलेला असतो. कधी भजी खाल्लेली असतात, तर कधी शिरा खाल्लेला असतो, तर कधी वरण भात खाल्लेला असतो. अजूनही महाराज तुम्हाला सांगते पण अंगाला काटा येतोय, पण खरंच हे आहे. आम्ही साक्षात्कार आहोत, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, आम्ही पाहिलेलं आहे ते. तर असं ह्या आरतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जर घरात जर एखादा कोणी बाधित असेल, ज्याला बाधा होते, त्याने तर आवर्जून आरतीला जावं. बघा, तो आरतीच्या वेळेस तो काय करतो, ती आरती एवढी पॉवरफुल असते की त्याला चक्कर येणं किंवा त्याच्यावर काहीतरी त्याला असं म्हणजे ना अस्वस्थ होणं, अशा बऱ्याच प्रकार घडत असतात. एवढ्या प्रभावी ती आरती असते महाराजांची. आता महाराजांची आरती म्हणजे काय, की अर्थात सुरुवातीला असते गणपती बाप्पाची आरती असते, नंतर दत्त महाराजांची असते, नंतर स्वामी महाराजांची असते, नंतर गायत्री मातेची असते, आणि नंतर नारायणाची असते. या प्रकारच्या आरत्या असतात. आता केंद्रातल्या आरत्या मी तुम्हाला सांगते. त्रिकाळ आरती म्हणजे काय, सकाळी 8 वाजेची आरती असते, नंतर 10:30ची नैवेद्य आरती असते, आणि संध्याकाळची आरती असते. काही ठिकाणी 6 वाजता असते, काही ठिकाणी 6:30 वाजता असते. अर्थात आता दिवस छोटा आहे म्हणून 6 वाजता आरती आहे. एकदा होळी झाली की नंतर आपली आरतीचा टाइम 6:30 होऊन जातो. किंवा काही केंद्रात, आता आमच्या केंद्रात तर कंटिन्यू 6चीच आरती असते. आता ह्या आरतीचं महत्त्व काय आहे, ही आरती का करावी? असंख्य संसारिक अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी हे खूप मोठं शस्त्र आहे की महाराजांच्या आरतीला हजर राहणं. आरती झाल्यावर आपण मंत्र पुष्पांजली घेतो, त्याच्यानंतर जय जयकार असतो, त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना असते, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. अतिशय सुंदर अशी प्रार्थना असते. केंद्रात खूप जास्त सेवा घेतल्या जातात. आरतीला हजर राहणं आणि त्या आरतीचा अनुभव घेणं, हे जो घेईल ना त्यालाच माहिती असतं. कितीतरी अडचणी तुमच्या दूर होतात. आता आरतीला हजर राहणं म्हणजे काय, की 108 दिवस न चुकता महाराजांच्या आरतीला जाणं. आता अर्थात मासिक धर्म आल्यावर आपण ते 4-5 दिवस स्किप करतो, नंतर कंटिन्यू करायचं. आता एक सांगते माझ्या स्वामी भक्तांना, की समजा आता मी जर आरतीला ठरवलंय की नाही बाई, मला महाराजांच्या 108 आरत्या करायच्या आहे, 108 दिवस केंद्रात जातं. अहो, महाराजांची दारं झिजवावी लागतं, तेव्हाच महाराज आपलं काम करतात. हे तेवढंच आहे. आता मी हा शब्द का वापरला त्याचं तुम्हाला सांगते. महाराजांची दारं झिजवावी लागतात. बऱ्याच कमेंट्स येतील की ताई
आमच्या जवळपास केंद्र नाही, अशा वेळेस आम्ही काय करू शकतो? तर मी त्याच्यावर पण तुम्हाला उत्तर देणार आहे. आता फक्त सांगते की आरतीला जाणं म्हणजे काय? रोज 108 म्हणजे रोज एकदा. तुम्ही सकाळच्या आरतीला जा, तुम्ही दुपारच्या आरतीला जा किंवा तुम्ही संध्याकाळी. आता तुम्हाला करायचं काय आहे? अर्थात मासिक धर्म आला की तेव्हा आपले जे 4-5 दिवस आहेत ते स्किप होता. सगळ्यात आधी पहिल्या दिवशी नारळ, खडी साखर घेऊन जायचं केंद्रात, महाराजांना साकडं घालायचं की मी तुमच्या 108 आरत्या करेल आणि त्याच्यावर तुमची काय जी इच्छा आहे ते तुम्ही बोलायची आणि आरतीला सुरुवात करायची. आरतीला सुरुवात करणं म्हणजे काय? 6 वाजता आरतीला हजर राहणं. 6च्या आधी आरतीला जायचं नाही. तर कधी कधी काय होतं तुम्हाला सांगते, 1-2 आरत्या आपल्या मिस होऊन जातात. जर 5 आरती असतात, पंचारती असायचे, 5 आरती असतात, त्याच्यातल्या 1-2 आरत्या मिस होऊन जाता, मग तो दिवस नाही कॅल्क्युलेट करायचा. या 5च्या 5 आरत्या तुमच्याकडनं झाल्या पाहिजे. आणि अर्थात मध्ये मासिक धर्म आला तर तो 4-5 दिवस आपण स्किप करणार. कधी जर गावाला जायची योग आली किंवा जर खूप इमर्जन्सी असेल तर अर्थात ते 3-4 दिवस तुम्ही स्किप करू शकता. म्हणून ना, सेवा करताना अखंड हा शब्द नाही वापरायचा, कारण आपण संसारिक माणूस आहे, कधी दुःख सुख असतंच आपल्याला, इकडे तिकडे जावंच लागतं. पण ही तुम्ही सेवा करून बघा. मी नेहमी म्हणत असते की ज्या सेवा मी केल्या आहेत त्याच मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. जे आपण केलेलं नाहीये तर मी आधी ते स्वतः करते आणि मग तुम्हाला अनुभव शेअर करते, आणि याचा मला महाराजांच्या कृपेने खूप चांगला अनुभव आलेला आहे. आता काही काही अनुभव असे असतात की अर्थात आपण सांगू शकत नाही, कारण आता आता तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटेल की सांगू शकत नाही, याचा अर्थ काय काय झालं होतं ना. आता लग्नाच्या आधीचं थोडक्यात सांगते की लग्नाच्या आधी असं एक स्थळ आलं होतं. ते स्थळ असं होतं की घरचं खूप श्रीमंत आहे, खूप चांगलं आहे, सगळं एकदम व्यवस्थित आहे, आणि ते येऊन गेले, ते बघून गेले, ते बोलले की नाही आम्हाला पसंत आहे, आम्ही बघायला येतो. आणि त्याच दिवशी आमच्या सेवा चालूच होत्या. त्याच दिवशी मी आणि माझी आई आम्ही केंद्रात गेलो आणि तिथे साळवे मावशी होत्या. तर मम्मीने सांगितलं की तिला असं स्थळ आलं, खूप चांगलं आहे, मुलगा इकडे आहे आणि घरचं खूप श्रीमंत आहे, असं आहे तसं आहे. त्याच्यावर साळवे मावशी एकच मम्मीला बोलल्या, म्हणे ताई की तुम्ही घरातलं तिचं हे नका बघू म्हणे, तुम्ही पैसा नका बघू म्हणे. अर्थात महाराजांच्या कृपेने माहेरचं पण तेवढं चांगलं आहे, तुम्ही पैसा नका बघू म्हणे, तुम्ही मुलगा बघा म्हणे, मुलगा कसा आहे. तर त्या अशा पटकन बोलून गेल्या आणि ती एक हिंट मम्मीला लागली की मम्मी नाही, त्या बोलल्या म्हणजे महाराजांच्या मुखातूनच बोलल्या. आणि मम्मी बोलली की नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. मग जेव्हा एकदम सखोल चौकशी केली तेव्हा काहीतरी वेगळं समोर आलं होतं. म्हणून सांगते की त्या सेवेचा मला अनुभव आहे आणि महाराज पदोपदी आपल्या पाठीशी असतात, यात काही शंका नाही. आपल्या कधीच वाईट घडू देणार नाही महाराज. असो, तर ते असं होतं. तर आता आपण कम टू द पॉईंट. तर झालं असं होतं की आपण, तुम्हाला जर ही सेवा करायची इच्छा असेल तर अर्थात 108 दिवस महाराजांची दारं शिजवावी लागतात. 108 दिवस आरतीला हजर राहायचं, ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या करायच्या. आणि खरं सांगू, एकदम शानमध्ये जायचं आणि आरतीला ना हजर राहायचं, सेवा करायची, निघून यायचं नाही. केंद्रात, मठात, मंदिरात, कुठल्या पण जेव्हा तुम्ही झाडूची सेवा करता ना, झाडायचं काम असतं, भांडी घासायची काम असतं, झाडायचं काम असतं, रांगोळी काढायची काम असतं, फरशी लादी स्वच्छ करायची काम असतं, त्याचं उच्च कोटीचं काम असतं. जो जो महाराजांचे दरवाजे, महाराजांचं दार झाडतो ना, महाराज त्याचे सगळे कर्म झाडत असतात. याचा सुद्धा अनुभव आहे. महाराजांच्या कृपेने तो अनुभव लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्याचा योग महाराजांनी माझ्यावर येऊ द्यावा, हीच मी महाराजांच्यावरती प्रार्थना करते. 108 दिवस केंद्रात जायचं, आरतीला हजर राहायचं, महाराजांना रोज साकडं घालायचं की महाराज माझं हे काम करा, महाराज माझं ते काम करा. ते तर होणार, त्याच्यापेक्षा भारी आणि बेस्ट तुमचं होणार, हे मी तुम्हाला शाश्वतीत देते. अर्थात जर मध्ये सुतक आलं तर सुतक आल्यावर ती सेवा तिथेच थांबवायची, नव्याने सुरुवात करायची. कधी कधी आपल्याला फार प्रश्न पडतो, बापरे म्हणजे 100 आरत्या झाल्या आणि मध्ये सुतक आलं तर मग आता मी काही नव्याने सुरुवात करू का? आपलं भाग्य आहे की ते आपण नव्याने सुरुवात करतो, कारण त्या 100 आरत्याचा पण आपल्याला बँक बॅलन्स असतो आणि त्याचंही फळ आपल्याला महाराज देत असतात. आरतीची सेवा खूप 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 उच्च कोटीची आहे. महिलांनो, तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही रोज केंद्रात जाऊन 108 दिवस महाराजांची आरतीची सेवा रुजू करा. आता ताई, माझ्या जवळपास केंद्र नाहीये, माझ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर केंद्र आहे, मग काय करायचं? मी आधीच एक वाक्य बोलली होती की महाराजांचे दार झिजवायचे असतात. पण जर असं असेल तर अशा वेळेस काय करू शकतो? अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता. जेव्हा आरतीचा टाइम असतो, आता केंद्रातल्या आरत्या मी तुम्हाला सांगते, सकाळी 8ची आरती असते, 10:30ची असते आणि 6ची असते. खरंच शक्य नाहीये, प्रेग्नेंट आहात, एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाही, लहान मुलं आहात, जाऊ शकत नाही, अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस
जेव्हा केंद्रात 10:30ची आरती असते तेव्हा तुम्ही घरात 10:30ची आरती करा. अर्थात सकाळची 6ची सकाळी 8ची आरती ती भूपाळी असते, त्याच्या आरत्या वेगळ्या आहे बघा. सकाळची आरती वेगळी आहे, दुपारची आरती फक्त महाराजांची असते, गणपती बाप्पा महाराज आणि दत्त महाराजांची असते, आणि संध्याकाळीच 5 आरत्या असतात. तुम्ही एक टाइम फिक्स करा की आज जर तुम्हाला आज जर एक आरती करायची आहे, लाईक आता समजा सकाळची 6ची महाराज माफ करा, संध्याकाळची 6ची आरती जर तुम्हाला केंद्रात प्रमाणे जर घरात करायची असेल तर अर्थात तुम्ही घरात आरती करू शकता. त्याच पद्धतीने जसं केंद्रात आरती केली जाते त्याच पद्धतीने करायची असते. कारण काय होतं ना, ज्यांच्या जवळपास केंद्राने मग त्यांनी आरत्या नाही करायच्या का, असं अजिबात नाही, त्यांनी घरात आरत्या करायच्या. आता कधी कधी काय होतं, समजा आज मला लग्नाला जायचं आहे, संध्याकाळचं लग्न आहे, तर मग मी काय करेल, भले मी रोज 6च्या आरतीला जायची, पण आज मला संध्याकाळचं लग्न आहे तर मी 10:30ची आरती करेल. म्हणजे 1-2 दिवस सकाळची आरती केली किंवा 10:30ची आरती केली तरी चालतं. एक टाइम असावा, पण जर नाही शक्य होत, काहीतरी आपण संसारिक माणसं आहोत, तर एक टाइमाची आरती तुम्ही अटेंड करू शकता, हरकत नाही. त्याच पद्धतीने जर तुम्हाला घरात आरती करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही घरातही आरती करू शकता. पण मी काय म्हटलं, महाराजांची दारं जिजवायची असतात. तर जर खरंच तुम्हाला अडचण आहे की काही लोकांचे बंधनं असतात, रिस्ट्रिक्शन असतात की ताई आम्ही नाही जाऊ शकत किंवा आहे काहीतरी प्रॉब्लेम, तर तुम्ही घरातही आरती करू शकता महाराजांची. आता 10:30ची आरती काय असते, गणपती बाप्पा महाराज दत्त महाराज, संध्याकाळची आरती असते, 6ची आरती असते. आता ताई 7ला करू का, मग मी ऑफिसला जाऊन येऊन करू का, नाही, ते तुम्हाला पाळावं लागेल. तुम्हाला घरात जर 6ची आरती आहे तर तुम्हाला 6च्या ठोक्यालाच आरतीला स्टार्ट करावी लागते, किंवा 10:30ची आरती असेल तर 10:30चीच आरती करा. सकाळी भूपाळी 8ची आरती असेल तर 8चीच आरती करा. घरातही तुम्ही प्रार्थना करू शकता की महाराज माझी अडचण आहे, मी येऊ शकत नाही, पण मी घरात 108 दिवस तुमची आरती करेल. रोज आपण आरत्या करतच असतो, नो डाऊट, पण रोज काय होतं ना, काही गडबडीत फक्त महाराजांची करतो किंवा गणपती बाप्पाची करतो, झालं. पण जेव्हा प्रॉपर तुम्ही एक रीतशीर एक प्रॉपर पद्धतीने जेव्हा तुम्ही आरती करायला लागता ना, त्याचा अनुभव येतोच. फक्त आरत्या करायचा ताट ठेवायचं नाही, सगळं ज्या ज्या पद्धतीच्या केंद्रात सेवा होत्या का बुवा, आरती झाल्यावर मग फुल अर्पण करायचं, जय जयकार करायचा, प्रार्थना करायची महाराजांना, सद्गुरुनाथा हात जोडितो, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अनुभव घेऊन बघा, मी इथेच बसलेली आहे, तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.